नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पण आपण क्लास SYBSc सेमिस्टर 3 च सब्जेक्ट मायनर 1 MT 214 लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम KBC NMU जळगाव या विद्यापीठाचं आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं आहे की सोल्युशन ऑफ लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम LP बाय ग्राफिकल मेथड मध्ये आपण दोन एक्झाम्पल पाहिलेले. यामध्ये आपण या व्हिडिओ मध्ये तेच सेम कंटिन्यू करतोय. आपण तीन एक्झाम्पल राहिलेले. ठीक आहे, चला तर पाहूया आपण उरलेले तीन एक्झाम्पल पाहूया. यामध्ये बघा, हा एक्झाम्पल आहे तुमच्याकडे. यूज द ग्राफिकल मेथड टू सॉल्व द फॉलोइंग LPP. तुम्हाला मॅक्सिमाइज दिलेला आहे z इक्वल टू 8x प्लस 5y. याला आपण ऑब्जेक्टिव्ह फंक्शन म्हणतो. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन नंतर तुम्हाला हे कॉन्स्टंट आहे बघा इथं, हा याला आपण कॉन्स्टंट म्हणतो. आणि दुसरा आहे तुम्हाला काय, नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन. आणि तुम्हाला एक्स आणि वाय ला म्हणतो आपण डिसिजन व्हेरिएबल. अशा पद्धतीने हा झाला तुमच्याकडे काय, लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम. ठीक आहे, तर पहिला आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं कशी प्रोसेस आहे की पहिलं जे काम आपण काय करतो की तुमच्याकडे जेवढ्या कॉन्स्टंट आहेत इनइक्वालिटी वाल्या त्यांना सगळ्यांना कन्वर्ट करतो. अशामध्ये आपण इक्वेशन मध्ये कन्वर्ट करतो. तर मग तुमच्याकडे किती कॉन्स्टंट आहे पहिलं बघा, हा पहिलं कॉन्स्टंट आहे त्याला इक्वेशन नंबर 1 माना. हा दुसरा आहे म्हणजे कॉन्स्टंट मध्ये y ची व्हॅल्यू नाहीये. तिसऱ्या कॉन्स्टंट मध्ये तुम्हाला काय आहे की x ची व्हॅल्यू नाहीये. मेन म्हणजे फक्त आपल्याला इक्वेशन 1च आहे, 2 आणि 3 एवढं काही अवघड नाही. आपण काय करणार पहिलं बघा, सगळे जे कॉन्स्टंट आहेत इनइक्वालिटीज वाले त्यांना कन्वर्ट करून आपण इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं. हे पहिला काम आहे आपल्याकडे, पहिला काम. ठीक आहे, तर पहिलं काम काय तुमच्याकडे, फ्रॉम इक्वेशन 1. एक एक इक्वेशन बघूया. फ्रॉम इक्वेशन 1, फ्रॉम इक्वेशन मध्ये काय तुमच्याकडे 2x प्लस y इज लेस दॅन ऑर इक्वल टू किती आहे, 500. पण ज्यावेळेस आपल्याकडे लेस दॅन ऑर इक्वल टू आहे, इनइक्वालिटीज आहे, ते काढून टाकायचं आपल्याला आणि त्याच्या जागी काय लिहायचं आपल्याला, आता इक्वल टू लिहायचं. ठीक आहे, हे झालं तुमच्याकडे इक्वेशन 1 चं इक्वेशन. आता बघा, हे इक्वेशन 1 चं हे तुमच्याकडे काय इक्वेशन म्हणलं, लिनियर इक्वेशन. आता आपल्याला याची लाईन बनवायची आहे. तर लाईन बनवण्यासाठी बघा, मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं आपण की लाईन कशी बनवतो आपण, की 2 पॉईंट काढतो आपण याची. तर 2 पॉईंट काढणार आणि ते 2 पॉईंट जॉईन करायचे आपल्याला ग्राफ मध्ये. तर 2 पॉईंट कसे काढायचे, तर कसं काढणार आपण पहिलं बघा, की तुम्ही काय करणार पहिलं x इक्वल टू 0 पुन्हा पुट करणार. एकदा पुट x इक्वल टू काय पुट करायचं, एकदा 0 आणि एकदा काय पुट करायचं, y इक्वल टू 0. तर या इक्वेशन मध्ये बघा, मी x इक्वल टू एकदा 0 पुट केला तर काय तुमच्याकडे 2 इंटू 0 प्लस y इक्वल टू किती तुमच्याकडे 500. ओके, जर याला मी सॉल्व केलं देन इम्प्लाइज 2 इंटू 0 0 y इक्वल टू किती आला तुमच्याकडे 500. ओके, तर तुमच्याकडे x, y इक्वल टू बघा, x व्हॅल्यू 0 असेल तर y ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे 500. ओके, हा तुमच्याकडे एक पहिला पॉईंट भेटला. बघा, या 2 पॉईंटचा वापर करून आपल्याला लाईनचं इक्वेशन काढायचं आहे. झालं, एक पॉईंट भेटला आपल्याला. दुसरा पॉईंट काढायचा बघा, y इक्वल टू 0 पुट केला. तर y इक्वल टू 0 पुट केल्यानंतर आपण काय करणार आता बघा, y इक्वल टू 0 पुट करा या इक्वेशन मध्ये. तर काय तुमच्याकडे 2 इंटू एक्स प्लस y ची व्हॅल्यू किती आली 0 इक्वल टू किती 500. ओके, तर 2x इक्वल टू किती 500, कारण 2x प्लस 0 म्हणजे किती 2x. परत आपल्याला x व्हॅल्यू काढायची आहे. तर x इक्वल टू हा 2 मल्टिप्लाय इकडे काय होईल तो डिवाइडला 500 डिवाइड बाय 2. तर 500 डिवाइड बाय 2 म्हणजे किती 250. बघा, y इक्वल टू जर 0 असेल माझा तर तुम्हाला x व्हॅल्यू किती आली 250. म्हणजे दुसरा पॉईंट कोणता आला तुमच्याकडे, x, y इक्वल टू पहिला आपण x घेतो तर किती 250, त्यासाठी y किती आहे 0. बघा, माझ्याकडे 2 पॉईंट भेटले. आता कोणते कोणते, हा एक पॉईंट आहे आणि एक तुमच्याकडे हा एक पॉईंट आहे. 2 पॉईंट पासून आपण लाईनचं इक्वेशन बनवायचं आहे. आता हे झालं तुमच्याकडे इक्वेशन फर्स्ट सॉल्व्ह करतोय आपण. आता याचं बघा, सोल्युशन जे आहे ते ओरिजिन साइडने आहे की नॉन ओरिजिन साइडने चेक करायचं. तर तुमच्याकडे बघा इथं चेक करू शकता. तर ओरिजिन साइडने सोल्युशन असणं म्हणजे काय, की जी लाईन ड्रॉ करणार आहे आपण ते ओरिजिन. ठीक आहे, आपण नंतर पाहूया. आधी पहिलं या इक्वेशनचं सॉल्व्ह करूया. चला या पहिल्या इक्वेशन मध्ये ज्यावेळेस माझ्याकडे x ची व्हॅल्यू 0 होती त्यावेळेस y किती आला तुमच्याकडे 500. ज्यावेळेस तुमच्याकडे y 0 होता त्यावेळेस x किती आला तुमच्याकडे 250. ओके, या इक्वेशन साठी. ठीक आहे, तुमच्याकडे बघा x, y ची व्हॅल्यू किती येईल बघा, x म्हणजे 0, 500 आणि इथं काय तुमच्याकडे 250. x ची व्हॅल्यू 250 आणि y ची व्हॅल्यू 0. तुमच्याकडे जो साइन आहे कसा आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू आहे. आता सोल्युशन ओरिजिन साइडने आहे की नॉन ओरिजिन साइडने आहे, त्यासाठी काय करणार की हे जे इक्वेशन 1 आहे तर बघा, ओरिजिन साइडनी आणि नॉन ओरिजिन साइडनी चेक करण्यासाठी परत सांगतो की ओरिजिन वर चेक करायचं म्हणजे 0 0 वर चेक करायचं.
जर मी इथं व्हॅल्यू 0 0 पुट केली तर एक्स व्हॅल्यू 0 म्हणजे किती 2 इंटू 0 0 प्लस 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू किती 500. म्हणजेच काय की 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 500 बरोबर आहे. म्हणजे काय पुट x इक्वल टू 0 आणि y इक्वल टू 0 इन इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करा. किती येईल तुमच्याकडे 2 इंटू 0 प्लस y ची व्हॅल्यू पण 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 500. देन इम्प्लाइज 2 इंटू 0 0 0 प्लस 0 0 इज लेस दॅन इक्वल टू 500. मग हे स्टेटमेंट ट्रू आहे का? येस, हे ट्रू स्टेटमेंट आहे. फर्स्ट स्टेटमेंट म्हणजे काय, जर 0 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 500 असता, 0 हा 500 पेक्षा मोठा आहे का? नाही, म्हणजे हा फॉल्स स्टेटमेंट झाला असता. पण इथं 0 हा 500 पेक्षा छोटा आहे म्हणजे ट्रू स्टेटमेंट आहे. ट्रू स्टेटमेंट आहे. ट्रू स्टेटमेंट असल्यावर सोल्युशन तुमच्याकडे ओरिजिन साइडने असतं. ओरिजिन साइड सोल्युशन हॅज ओरिजिन साइड. ठीक आहे, झालं. म्हणजे सोल्युशन तुमच्याकडे जो रिजन असेल तो कसा झाला ओरिजिन साइड. आता दुसरं इक्वेशन काय आहे तुमच्याकडे बघा. दुसरं इक्वेशन काय आहे की x इक्वल टू किती आहे तुमच्याकडे 150. इक्वेशन 2 बघा. इक्वेशन 2 मध्ये y ची व्हॅल्यूच नाहीये तर इथं y किती असेल तुमच्याकडे 0. दुसरं काय तुमच्याकडे बघा y ची व्हॅल्यू किती y इज लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणजे y किती आहे तुमच्याकडे 250. याचा मिनिंग काय की तुमच्याकडे x ची व्हॅल्यूच नाहीये तर x किती असेल 0. जरी तुम्ही पॉइंट काढला तर पहिलं x 150, 0. दुसरा इथं पहिलं x ची व्हॅल्यू असते 0, किती 250. म्हणजे आपल्याकडे बघा याचा आपण नंतर सॉल्व्ह करूया. आता या आपण ग्राफ मध्ये बघा पहिल्या इक्वेशनचं पहिलं ग्राफ काढून घेऊया. बघा पहिल्या इक्वेशनचा पहिला ग्राफ, या इक्वेशनचा ग्राफ काढून घेऊया. बघा तुमच्याकडे 2 पॉइंट आले कोणते कोणते 0, 500 आणि दुसरा आहे तुमच्याकडे 250, 0. या 2 पॉइंट पहिलं ड्रॉ करून घेऊया आपण. बघा 0, 500 तर 500 पर्यंत जायचं आपल्या ग्राफ मध्ये तर जाता येईल का? नाही. तर आपण काय करणार बघा या 2 लाईन मध्ये आपण 50-50 घेतला. 0 to 50, 100, 150 परत 200, 250 असं करत 500 पर्यंत गेलो. तर परत सेम वाय ऍक्सिस वर पण 50, 100, 150, 200, 250 असं गेलो. परत सेम बघा एक्स ऍक्सिस वर हा -100, -150. एक्स ऍक्सिस वर जेवढे पॉझिटिव्ह असतात तेवढे निगेटिव्ह असतात. वाय ऍक्सिस वर पण सेम आहे -50, -100. पण आपल्याला या थर्ड क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंटची काही गरज नाही. तर फक्त आपल्याला लागतो कोणता क्वाड्रंट? फर्स्ट क्वाड्रंट. चला बघा इथं बघा मी 2 पॉइंट घेतले. पहिला पॉइंट घेतला 0,50 बघा हा 0,50 पॉइंट आला आणि दुसरा तुमच्याकडे काय 250,0 पॉइंट आला 2 पॉइंट. आता बघा याचं सोल्युशन जे आहे ओरिजिन साइडने बघा याचं ही जे आहे नॉन ओरिजिन साइड आहे. ओरिजिन साइड ही आहे ओरिजिन साइड. का? कारण तुमच्याकडे हा सेंटर ओरिजिनच्या साइडला ओरिजिन साइड असते आणि त्याच्या अपोजिट साइडला नॉन ओरिजिन. बघा ही जी लाईन आहे ती काय आहे किती तुमच्याकडे 2x प्लस y इक्वल टू 500. या इक्वेशनचं ही लाईन झाली आपल्याकडे. ठीक आहे. आता दुसरं काय तुमच्याकडे बघा आपल्याकडे तीन कॉन्स्टंट होते. बघा 3 कॉन्स्टंट. पहिला इक्वेशनचा आपण लाईन काढलं. दुसऱ्यामध्ये तुम्हाला y ची व्हॅल्यूच नाहीये मग डायरेक्ट x इक्वल टू किती 150. बघा x इक्वल टू 150 कुठं आहे तुमच्याकडे? इथं आहे x इक्वल टू 150. तर बघा इथं x इक्वल टू 150 तर त्यासाठी एक लाईन ड्रॉ केली आपण ही. सॉरी याचं सोल्युशन पहिल्या इक्वेशनचं सोल्युशन आपल्याकडे ओरिजिन साइडने आहे. इथंच करून घेऊया आपण पहिलं. कोणतं? 2x प्लस y इक्वल टू 500. आता या आपल्याकडे दुसरा इक्वेशन कोणता आहे? x इक्वल टू 150. x इक्वल टू 150 ही झाली तुमच्याकडे x इक्वल टू 150 वाली. ओके 150 हे इक्वेशन याला म्हणतो आपण x इक्वल टू 150. त्याचं सोल्युशन पण कोणत्या साइडने आहे चेक करायचं असेल तर बघा इथं या तुमच्याकडे या इक्वेशन मध्ये किती बघा x आणि आपण ओरिजिन मध्ये पुट करतो तर 0 पुट केलं मी 0 लेस दॅन काय आला तुमच्याकडे 150. तर ट्रू स्टेटमेंट झाला. ट्रू स्टेटमेंट म्हणजे काय तुमच्याकडे ओरिजिन साइडने सोल्युशन आहे. परत सेम इथं तुमच्याकडे y ची व्हॅल्यू 0 पुट करा. 0 इज लेस दॅन इक्वल टू 250 कॉन्स्टंट मध्येच पुट करून द्यायचं. तर तुमच्याकडे हा ट्रू स्टेटमेंट झाला. ट्रू म्हणजेच काय तुमच्याकडे परत ओरिजिन साइडने सोल्युशन झालं. म्हणजेच बघा इथं तुमच्याकडे 2 इक्वेशन होतं काय x इक्वल टू 150. याचा पॉइंट काय तुमच्याकडे x इक्वल टू 150 y ची व्हॅल्यू 0 म्हणजे पॉइंट काय झाला तुमच्याकडे 150,0. परत तुमच्याकडे दुसरं होतं y इक्वल टू किती 250. तर इथे x व्हॅल्यू 0 y ची व्हॅल्यू 250 0, किती तुमच्याकडे 250. साइन कसं होतं लेस दॅन सोल्युशन तुमच्याकडे दोन्ही ओरिजिन आला. कारण की ज्यावेळेस मी x आणि y ची व्हॅल्यू 0 पुट केले त्यावेळेस तुमच्याकडे स्टेटमेंट ट्रू आलं म्हणजे काय सोल्युशन ओरिजिन साइडने आलं. ठीक आहे. तर इथं याचं पण सोल्युशन कशा साइडने आला आता ओरिजिन साइडने. बघा दुसरे x इक्वल टू 150 ओरिजिन साइडने सोल्युशन बघा या ओरिजिन साइडने सोल्युशन आलं याचं.
पुढचं या तुमच्याकडे आता काय y इक्वल टू 250. बघा पुढचं आहे y इक्वल टू 250 साठी काय तुमच्याकडे x ची व्हॅल्यू 0 आणि हे पॅरलल टू. बघा असं असेल तुमच्याकडे कसं की y इज लेस दॅन ऑर इक्वल टू तो पॅरलल टू x ऍक्सिस असतो आणि x इज लेस दॅन ऑर इक्वल टू असेल तर तो पॅरलल टू y ऍक्सिस असतो. मग आता y ची व्हॅल्यू पुट करायची मला किती 250. इथं 250 आहे. मग लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणजे काय पॅरलल टू काय असतो तुमच्याकडे x ऍक्सिस. हा झाला तुमच्याकडे काय y इक्वल टू 250. ओके मग हा पॉइंट तुमच्याकडे काय आला 0,250. तुमच्याकडे परत अजून आपल्याला पॉइंट आला नाही हा 250 आणि हा पॉइंट कोणता आहे तुमच्याकडे 0,150. सॉरी 150 एक्स व्हॅल्यू किती आहे 150 वाय ची व्हॅल्यू किती आहे 0. ओके आता या बघा तुमच्याकडे कॉमन रिझन याचा पण जो सोल्युशन आहे तुमच्याकडे कोणत्या साइडने आहे ओरिजिन साइडने आहे. बघा ओरिजिन साइडने आहे. ओरिजिन साइडने आहे तर तुम्हाला कॉमन रिझन कोणता वाटतो बरं याच्यामध्ये. कॉमन रिझन बघा कॉमन रिझन म्हणजे काय की तुमच्याकडे बघा पहिलं हा पण पार्ट आहे पण आपण हा घेत नाही हा पण घेत नाही. परत इकडं हा कॉमन मध्ये येतच नाही हा पण तुमच्याकडे आहे पण बघा याच्यामध्ये सगळे कॉमन सगळे इक्वेशनचे कॉमन सोल्युशन तुम्हाला इथं भेटतो. बघा एवढा पार्ट ओके हा पण पार्ट नाही हा जो मिडल मध्ये आहे ना तुमच्याकडं हा पण पार्ट नाही. मी याला रेड मध्ये करतो. हा रेड मधला जो पार्ट आहे तो कॉमन पार्ट नाहीये. ठीक आहे आता बघा जो आपला कॉमन पार्ट आलेले त्याचे कॉर्नर पॉइंट बघा तुमच्याकडे हा एक कॉर्नर पॉइंट आहे हा एक कॉर्नर पॉइंट आहे दुसरा नंतर हा एक कॉर्नर पॉइंट आहे हा एक कॉर्नर पॉइंट आहे हा एक कॉर्नर पॉइंट आहे. किती कॉर्नर पॉइंट आले तुमच्याकडे 5 कॉर्नर पॉइंट आले. तर आपण नाव देऊया पहिल्या एक एकाला. तर पहिला नाव दिलं मी ओ ओरिजिनचा दुसरा ए नंतर बी आणि हा सी आणि नंतर आहे डी. तुमच्याकडे 5 कॉर्नर पॉइंट आले का 5 कॉर्नर पॉइंट मध्ये तुम्हाला दोन इक्वेशनचे व्हॅल्यू माहित आहे. असं 3 पॉइंट माहित आहेत कोणता ओ चं माहित आहे ए चं माहित आहे आणि डी चं माहित आहे. बी आणि सी चं माहित नाही. बी आणि सी चं माहित नाही. बघा पहिलं गोष्ट की बी चं व्हॅल्यू काढण्यासाठी तो कोणत्या पॉइंटला म्हणजे टच झालाय म्हणजे दोन इक्वेशन कोणत्या बघा पहिलं टच झालाय तो कोणाला तुमच्याकडे x प्लस 2y इक्वल टू 500 वाले इक्वेशनला टच झालाय आणि दुसरं झालं तुमच्याकडे काय तो y इक्वल टू 250 या पॉइंटला. मग मला कॉमन पॉइंट काढायचं तर हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करावं लागेल. तर y ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे सॉरी हे इक्वेशन आहे 2x प्लस y इक्वल टू 500. ठीक आहे आता बघा इथं तुमच्याकडे काय आलं की दोन इक्वेशन टच झालेले आहेत म्हणजे दोन इक्वेशन सॉल्व्ह करावं लागेल. बघा इंटरसेक्शन पॉइंट काढणं म्हणजेच काय हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करणे कोणते 2x प्लस y इक्वल टू 500 वाली आडवी लाईन आणि ही जी आहे तुमच्याकडे ही इक्वेशन कोणती आहे 500 याला सॉल्व्ह करा. बघा y ची व्हॅल्यू किती आली 250 तर पुट करा इथं या इक्वेशन मध्ये. तर 2x प्लस y ची व्हॅल्यू किती आहे 250 इक्वल टू 500. तर 2x इक्वल टू 500 मायनस 250 देन 2x इक्वल टू किती आला तुमच्याकडे 250 तर x इक्वल टू 250 भागिले 2 देन x इक्वल टू किती 125. बघा x कॉमा y व्हॅल्यू कसं आलं की 125 x व्हॅल्यू आली आणि y ची किती होती तुमच्याकडे 250 व्हॅल्यू म्हणजे जो हा पॉइंट आला तुमच्याकडे किती 125 कॉमा 250 आला. मग आपण बी ची व्हॅल्यू पण काढलेली. आता मला सी ची व्हॅल्यू काढायची. बघा सी ची व्हॅल्यू बघा सी कोणत्या इक्वेशनला टच झालाय बघा या इक्वेशनला एक टच झालाय कोणता 2x प्लस y इक्वल टू 500 या इक्वेशनला एक टच झालाय तो आणि कोणता बघा इथं पॉइंट दुसरा कोणता रेड लाईन वाली ही x इक्वल टू 150. हे दोन इक्वेशनला तो टच झालेला आहे. ही दोन इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. तो दोन इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या अगोदर तुम्हाला x ची व्हॅल्यू रेडीमेड भेटलेली आहे ती पुट करून द्या याच्यामध्ये किती 2 इंटू 150 प्लस y इक्वल टू 500. तर 2 इंटू 150 किती तुमच्याकडं 300 प्लस y इक्वल टू 500. मला y ची व्हॅल्यू काढायची तर y इक्वल टू किती 500 मायनस 300 कारण हा 300 प्लस आहे इकडला मायनस झाला तर y इक्वल टू किती 500 मायनस 300 किती 200. मग तुमच्याकडे बघा x कॉमा y इक्वल टू x ची व्हॅल्यू 150 होती त्यावेळेस y ची व्हॅल्यू किती आली माझ्याकडे 200. मग हा जो पॉइंट असेल तुमच्याकडे C तो काय x ची व्हॅल्यू जर माझ्याकडे 150 असेल तर y ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे 200. अशा पद्धतीने माझ्याकडे किती पॉइंट आले हे 5 पॉइंट. O ची व्हॅल्यू 0,0 A ची व्हॅल्यू 0,150 B ची व्हॅल्यू 125,250 आणि C ची व्हॅल्यू 150,200
आणि तुमच्याकडे हा डी पॉइंट आहे 150,0. तर बघा ह्या तुमच्याकडे 4 पॉइंट पेंटॅगॉन झाला फिजिबल रिजन. तर फिजिबल रिजन जो आहे कॉमन रिजन पेंटॅगॉन ओ ए बी सी डी. तर एक्स्ट्रीम पॉइंट बघा ओ ची व्हॅल्यू, ए ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू, सी ची व्हॅल्यू आणि डी ची व्हॅल्यू. आता हे 5 आपल्याकडे एक्स्ट्रीम पॉइंट आले. या एक्स्ट्रीम पॉइंटवर मला फंक्शनची व्हॅल्यू, ऑब्जेक्टिव्ह फंक्शनची व्हॅल्यू काढायची आहे. तर काढूया पहिला, बघा पहिला ओव्हर काढूया. z इक्वल टू 8 इंटू 0 प्लस 5 इंटू 0. तर टोटल आन्सर किती आला तुमच्याकडे 0 आला. ठीक आहे. दुसरं काढूया आपण काय 0,250 वॉट. तर z इक्वल टू किती तुमच्याकडे 8 इंटू 0 प्लस 5 इंटू 250. तर याचा टोटल आन्सर येतो तुमच्याकडे काय 1250. तर याच्यावर 1250 व्हॅल्यू आली, व्हॅल्यू ऑफ झेड. परत सेम या पॉइंटवर काढूया z इक्वल टू x ची व्हॅल्यू 125 म्हणजे किती 8 इंटू 125 प्लस 5 इंटू b ची व्हॅल्यू 250. टोटल आन्सर येतो याचा 2250 म्हणजे किती तुमच्याकडे 2250 व्हॅल्यू. सेम 150 आणि 200 सी पॉइंटवर काढूया. z इक्वल टू x ची व्हॅल्यू 150, 8 इंटू 150 प्लस तुमच्याकडे किती 5 इंटू 200. टोटल आन्सर येतो तुमच्याकडे किती, हा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे 2200. मग टोटल किती 2200. लास्ट आहे तुमच्याकडे डी पॉइंट वर 150,0. मग z इक्वल टू 8 इंटू 150 प्लस 5 इंटू 0. तर टोटल बघा 8 इंटू 150 किती तुमच्याकडे टोटल आला 1200 आणि हा आन्सर 1200. तर हा बघा काय आला तुमच्याकडे या 5 पॉईंट आलं. या सगळ्यात मोठी व्हॅल्यू कोणती तुमच्याकडे 2250. ही मॅक्सिमम व्हॅल्यू आहे, कारण आपल्याला मॅक्सिमम काढायचं होतं. तर कोणत्या पॉईंटवर आला 125,250 या 250 या पॉईंटवर तुम्हाला मॅक्सिमम व्हॅल्यू भेटली. तर बघा मॅक्सिमम व्हॅल्यू 2250 कोणत्या पॉईंटवर भेटली ती 125,250. फायनल आन्सर जो आहे x इक्वल टू 125, y इक्वल टू 250 इज अन ऑप्टिमल सोल्युशन. म्हणजे तुम्हाला मॅक्सिमम किती भेटला z इक्वल टू 2250. चला तर पाहूया आता पुढच्या क्वेश्चन मध्ये. चला तर पाहूया आता आपण सेकंड क्वेश्चन. बघा सेकंड क्वेश्चन काय तुमच्याकडे सॉल्व द फॉलोइंग एलपीपी ग्राफिकली मिनिमाइज z इक्वल टू 250x प्लस 350y सब्जेक्ट टू द कॉन्स्टंट. आता या बघा याच्यामध्ये या इक्वेशन मध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह फंक्शन दिलेलं आहे मिनिमाइज. आपल्याला याचा मिनिमाइज करायचा आहे. आता आपण मागच्या क्वेश्चन मध्ये मॅक्सिमाइज काढलेला आहे, आता आपण मिनिमाइज काढलेला आहे. त्यासाठी तुम्हाला किती कॉन्स्टंट दिलेला आहे बघा x प्लस 3y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 12 म्हणजेच एक कॉन्स्टंट झाला. दुसरा 2x प्लस y इज लेस दॅन ऑर इक्वल टू 14 हा सेकंड कॉन्स्टंट झाला. म्हणजे तुम्हाला दोन कॉन्स्टंट दिलेला आहे आणि दोन कॉन्स्टंट आपल्याला पहिले सॉल्व्ह करायचं आहे. तर दोन्ही कॉन्स्टंटला मी इक्वेशन 1 आणि 2 नाव दिलं आणि तुम्हाला हा नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन आहे. म्हणजे तुम्हाला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये हे सगळं सॉल्व्ह करायचं आहे. तर पहिलं काम आपलं काय असतं की जे तुमच्याकडे कॉन्स्टंट आहे, जी इनइक्वॅलिटीज आहे ते तुम्हाला इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर ठीक आहे. तर फ्रॉम पहिला इक्वेशन मध्ये या, फ्रॉम फर्स्ट इक्वेशन बघा कन्वर्ट ऑल इक्वॅलिटीज टू इक्वेशन मध्ये कन्वर्ट करूया. तर पहिलं इक्वेशन काय आहे तुमच्याकडं x प्लस 3y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू किती 12. आता ग्रेटर दॅन इक्वल टू 12 घेणार का मी नाही घेणार. काय घेणार मी आता इक्वल टू 12 घेणार. ओके. तर माझ्याकडे दोन कॉन्स्टंट आहे बघा, मी दोन्ही कॉन्स्टंट तुम्हाला सॉल्व्ह. दुसरं काय तुमच्याकडे फ्रॉम इक्वेशन नंबर सेकंड काय आहे तुमच्याकडे दुसरं इक्वेशन 2x प्लस y इक्वल टू 14. ओके. आता मला हे दोन्ही इक्वेशनचं लाईन बनवायचं आहे, लाईनचं इक्वेशन. कारण दोन लाईनचं इक्वेशन बनवण्यासाठी किंवा आपल्याला ग्राफवर लाईन ड्रॉ करण्यासाठी मला 2 पॉईंट पाहिजे असतात. तर मी 2 पॉईंट कसे काढणार की कसं काढतो मी 2 पॉईंट. पहिला तर x इक्वल टू 0 पुट करतो. पुट x इक्वल टू 0 देन इम्प्लाइज तुमच्याकडे x इक्वल टू 0 पुट केल्यानंतर काय आला 0 प्लस 3y इक्वल टू 12. जर याला मी सॉल्व्ह केलं तर 0 प्लस 3y आणि इथं काय तुमच्याकडे 3y इक्वल टू किती आला 12. देन इम्प्लाइज y इक्वल टू किती हा 3 डिवाइडला झाला तर 12 डिवाइड बाय 3 इक्वल टू किती तुमच्याकडे 4. तर x इक्वल टू ज्यावेळेस माझ्याकडे 0 असेल त्यावेळेस y इक्वल टू किती येतो माझ्याकडे 4. हा पहिला पॉईंट भेटला तुम्हाला. काय भेटला पहिला पॉईंट. सिमिलरली आता मी दुसरं काम करणार काय y इक्वल टू 0 घेणार. ठीक आहे. तर y इक्वल टू 0 घेतला तर देन इम्प्लाइज x प्लस 3 इंटू y ची व्हॅल्यू किती आहे 0 इक्वल टू किती 12. देन इम्प्लाइज 3 इंटू 0 किती 0. देन x इक्वल टू किती आला तुमच्याकडे डायरेक्टली 12. बघा इथं तुमच्याकडे x इक्वल टू 12 असेल तर y इक्वल टू काय आला 0. x मी पहिल्यांदा फर्स्ट घेतो ना म्हणून मी x इक्वल टू 12 y इक्वल टू 0. मला 2 पॉईंट भेटले बघा या इक्वेशन साठी. काय भेटले 2 झालं. आता या आपल्याकडे
तुम्हाला काय करायचंय की ह्याचं सोल्युशन जे आहे ओरिजिन साइडला आहे की नॉन ओरिजिन साइडला. तर पुट x इक्वल टू 0 y इक्वल टू 0 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये इक्वेशन 1 काय आहे x प्लस 3y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 12. हे इक्वेशन 1 आहे. तर पुट करा 0 0. तर 0 प्लस 3 इंटू 0 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 12. देन इम्प्लाइज 0 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 12. बघा जर 0 पुट केला आम्ही तर 0 हा 12 पेक्षा मोठा आहे का? नाही. दिस इज अ फॉल्स स्टेटमेंट. फॉल्स स्टेटमेंट. सोल्युशन हॅज नॉन ओरिजिन साइडला. कशा साइडला? नॉन ओरिजिन साइडला याचं सोल्युशन आला. ओके. बघा प्रत्येक वेळेस ट्रू स्टेटमेंट होता म्हणून सोल्युशन तुमच्याकडे ओरिजिन साइड येत होता. आता सोल्युशन तुमच्याकडे कसा आला? नॉन ओरिजिन साइड. चला पहिल्या इक्वेशनचं काम संपलं. आपण टेबल मध्ये टाकून देऊया लगेच. बघा पहिलं इक्वेशन काय होतं तुमच्याकडं? x प्लस 3y इक्वल टू 12. बघा x ची व्हॅल्यू 0 होती. बघा इथं x ची व्हॅल्यू 0 होती त्यावेळेस y ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडं? 4. आता y ची व्हॅल्यू 0 आहे त्यावेळेस माझ्याकडे x ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे? 12. ओके. याचा पॉइंट काय तुमच्याकडे? 0,4 आणि 4,0. साइन कसं आहे आता? ग्रेटर दॅन इक्वल टू 0. सोल्युशन कसं आहे? नॉन ओरिजिन साइड. नॉन ओरिजिन साइड. झालं एवढं समजलं. दुसऱ्या इक्वेशन मध्ये या. दुसरं इक्वेशन काय आहे तुमच्याकडे? 2x प्लस y इक्वल टू 14. सेम प्रोसेस करा. आता पुट एकदा x इक्वल टू 0 पुट करा आणि एकदा y इक्वल टू 0. बघा ज्यावेळेस मी x इक्वल टू 0 पुट करेल त्यावेळेस y ची व्हॅल्यू किती येते बघा? 2 इंटू 0 प्लस y इक्वल टू 14. देन इम्प्लाइज 2 इंटू 0 किती? 0. देन y इक्वल टू किती आला तुमच्याकडे? 14. देन x इक्वल टू 0 त्यावेळेस y इक्वल टू किती आला? 14. झालं. आता दुसऱ्या वेळेस बघा. आता दुसऱ्या वेळेस काय करणार मी? पुट y इक्वल टू 0 घेणार आहे. काय घेणार आहे? y इक्वल टू 0. तर पुट करा y इक्वल टू 0. 2x प्लस 0 इक्वल टू 14. देन इम्प्लाइज किती तुमच्याकडे? 2x इक्वल टू 14. झालं. तर आता मला x ची व्हॅल्यू काढायची. तर 2x आता x ची व्हॅल्यू काढायची. हा 2 डिवाइडला जाईल. x इक्वल टू किती? 14 डिवाइडेड बाय 2. देन इम्प्लाइज 7. ज्यावेळेस माझ्याकडे x ची व्हॅल्यू 7 आणि y ची व्हॅल्यू किती आली? 0. 2 पॉइंट आले. बघा या 2 पॉइंट पासून मला लाईनचं इक्वेशन बनवता येतं. आता बघा आता आपल्याला करायचं की हे स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे. म्हणजे ओरिजिन साइडने सोल्युशन आहे की नॉन ओरिजिन साइडने. तर पुट x इक्वल टू 0 y इक्वल टू 0 इन इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन सेकंड काय होतं तुमच्याकडे? 2x प्लस y इज लेस दॅन ऑर इक्वल टू 14. बघा इथं सेम पुट केलं मी. आता 0 0 पुट करूया. तर पुट करा 2 इंटू 0 प्लस 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 14. देन इम्प्लाइज 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 14. तर स्टेटमेंट कसं आहे? ट्रू आहे स्टेटमेंट. आणि सोल्युशन तुमच्याकडे कशा साइडने आहे? ओरिजिन साइड. मग आता चला हे व्हॅल्यू पुट करूया. दुसरं इक्वेशन काय होतं तुमच्याकडे? 2x प्लस y इक्वल टू 14. लाईनचं दुसरं इक्वेशन आहे. माझ्याकडे ज्यावेळेस x ची व्हॅल्यू 0 असेल त्यावेळेस y किती आला तुमच्याकडे? 14. ज्यावेळेस माझ्याकडे y 0 होता त्यावेळेस x ची व्हॅल्यू किती आली? 7. मग हा पॉइंट आला तुमच्याकडे 0,14. दुसरा आला 7,0. तुमच्याकडे साइन कसं आहे? लेस दॅन ऑर इक्वल टू. सोल्युशन आला तुमच्याकडे ओरिजिन साइड. चला या टेबल पासून आता मला बनवायचं आहे ग्राफ. चला पहिला इक्वेशन बघा. पहिल्या इक्वेशन मध्ये 2 पॉइंट माझे कोणते? 0,4 आणि दुसरा पॉइंट आहे 12,0. पहिला इक्वेशन बघा. पहिल्या इक्वेशनचे 2 पॉइंट. तर पहिले 2 पॉइंट काढून घेऊया. पहिला आहे 0,4. बघा 0,4 तुमच्याकडे ग्राफला 0,4 कुठे दिसतो बघा? 0,4 हा पॉइंट आहे 0,4. ओके. हाय. दुसरा आहे तुमच्याकडे काय? दुसरा पॉइंट काय आहे? 12,0. बघा 12,0 हा 12,0. आता मी काय करणार? हे 2 पॉइंट मी ग्राफवर डिनोट केलं. डिनोट केल्यानंतर काय करायचं? मला या दोन्ही जॉईन करून घ्यायचे. बघा मी हे 2 पॉइंट जॉईन करून घेतले. आता झालं. या इक्वेशनला नाव काय? कोणती इक्वेशन होतं ते? कोणत्या इक्वेशनचं आहे? x प्लस 3y इक्वल टू 2. x प्लस 3y इक्वल टू 12. झालं. हे इक्वेशन फर्स्ट झाले. आता त्याचं सोल्युशन कोणत्या साइडने आहे? नॉन ओरिजिन साइडला. बघा नॉन ओरिजिन साइड म्हणजे काय? अपोजिट साइड ओरिजिनच्या या साइडला याचं सोल्युशन आहे. ओके. आता आपण दुसरं बघूया. दुसऱ्या इक्वेशन मध्ये काय तुमच्याकडे 2 पॉइंट कोणते कोणते पॉइंट येतं बघा? 0,14
आणि 7,0 हे दोन पॉईंट आपण जॉईन करून घेऊया. पहिला आहे 0,14. बघा 0,14 इथं असेल तुमच्याकडे वाय ऍक्सिस वर 0,14 आणि 7,0 बघा 7,0 हा आहे तुमच्याकडे 7,0 हा दुसरा पॉईंट. बघा हे दोन पॉईंट मी जॉईन करून घेतो आता. हा बघा हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करून घेतो मी 7,0 हा जॉईन करून घेतला मी. तर जॉईन केल्यानंतर ही इक्वेशन कोणतं आहे तुमच्याकडे बघा सेकंड इक्वेशन काय आहे की 2x + y = 14 झालं. आता याचं सोल्युशन जे आहे बघा याचं सोल्युशन ओरिजिन साइडने आहे. ओरिजिन साइड म्हणजे काय बघा हे सेंटर आहे तुमच्याकडे ओरिजिन साइड वाली ही म्हणजे याचं सोल्युशन जे आहे या साइडला आहे. या साइडला सोल्युशन आहे याचं. ओके आता या साइडला सोल्युशन आहे तर तुम्हाला कॉमन पार्ट कोणता भेटतो बघा. कॉमन पार्ट सध्या बघूया सोल्युशन वाला हा पहिला पार्ट आहे सोल्युशन वाला, हा दुसरा पार्ट आहे, हा तिसरा पार्ट आहे. बाकी आहे का हा नाही इकडचं तर नाहीच आहे. मग पहिला पार्ट बघा दोन्ही इक्वेशनचं कॉमन सोल्युशन आहे का बघा. या इक्वेशनचं पण हा सोल्युशन आहे, दुसऱ्या इक्वेशनचं पण सोल्युशन आहे म्हणजेच हा कॉमन सोल्युशन आला. बघा हा जो आहे तुमच्याकडं हा पार्ट जो आहे पूर्ण एवढा पार्ट तो कॉमन सोल्युशन झाला. बघा दुसरा पार्ट जो आहे तो पण सोल्युशन फक्त दुसऱ्या इक्वेशनचा सोल्युशन आहे म्हणून हा पण घेणार नाही. तिसऱ्या पार्ट मध्ये पण हा कॉमनच नाही कोणत्याच इक्वेशनचा कॉमन नाही म्हणून हा पण घेणार नाही. मग तुमच्याकडे कॉमन सोल्युशन कोणते कोणते आले बघा. पहिला हा पॉइंट आला, दुसरा आणि हा 3 पॉइंट झाले. आता बघा पहिला पॉइंटला नाव दिलं आपण ए. बघा ए पॉइंट जो आहे तो किती आला तुमच्याकडं 0,4. ओके बी पॉइंट बघा बी पॉइंट याला बी नाव देऊन टाका तो किती आला तुमच्याकडे 0,14. नंतर सी पॉइंट बघा सी पॉइंट पण याला व्हॅल्यूच नाहीये. काय आहे व्हॅल्यू आहे का माहित नाहीये पण जॉईन झालाय. तर जॉईन पॉइंट इंटरसेक्शन पॉइंट कसं काढतो की दोन्ही जे इक्वेशन टच झालेले आहेत म्हणजे आपण तो पॉइंट सॉल्व्ह करायचा आहे. तर तो पॉइंट सॉल्व्ह करायचा म्हणजे दोन इक्वेशन कोणते कोणते आपल्याकडे की बघा x + 3y = 12 हे पहिलं इक्वेशन आहे आणि दुसरं इक्वेशन काय तुमच्याकडं 2x + y = 14. मला हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहे आणि मला काय करायचं आता हा कॉमन पॉइंट काढायचा आहे इक्वेशन नंबर सेकंड. आता बघा हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कसंही सॉल्व्ह करा आणि याला काय करा सॉल्व्ह करा. तर मग मी काय करतो बघा इथं x आहे आणि हा 2x आहे तर मी याला हे करू शकतो काय करू शकतो याला की सेम करू शकतो. सेम करण्यासाठी बघा काय करावं लागेल मला सेम करण्यासाठी काय करावं लागेल की याला जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर हा 6 झाला आणि हा किती झाला तुमच्याकडे 2 ने मल्टिप्लाय करू शकतो. इक्वेशन 1 ला कितीने मल्टिप्लाय केला 2 ने म्हणजे काय झाला 2x आणि मायनस करायचं इक्वेशन नंबर सेकंड. तुम्हाला जसं सॉल्व्ह करायचं करा कॉमन पॉईंट काढायचं मला. तर किती इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय करा किती 2x + 6y = 24 कारण 2 ने मल्टिप्लाय केलं याला. मायनस काय करायचं मला इक्वेशन नंबर 2x + y = 14. तर काहीच केलं नाही मायनस करणार मी. आता बघा दोघांचं सबट्रॅक्शन करूया मायनस इथं पण मायनस आणि इथं पण मायनस 2x कॅन्सल झाला. 6y मधून y गेला किती आला तुमच्याकडे 5y = 24 मधून 14 गेले राहिले 10 तर y = 10/5 देन y = किती आला तुमच्याकडे 2. बघा y ची व्हॅल्यू भेटली मला कॉमन पाय काढायचं आहे तर मग मी काय करणार y ची व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन 1 मध्ये पुट करा किंवा 2 मध्ये पुट करा तर तुम्हाला x ची व्हॅल्यू काढायची. तर मग मी काय करतो पुट y = 2 इन इक्वेशन 1. तर पुट करा इक्वेशन 1 मध्ये काय x + 3 इंटू y ची व्हॅल्यू किती आली 2 = 14 देन x = किती 3 × 2 किती 6 12 - 6 म्हणजे किती 6 तर x व्हॅल्यू किती आली 6. बघा x व्हॅल्यू 6 आणि y ची व्हॅल्यू 2 म्हणजे हा जो कॉमन पॉइंट आहे तो x ची व्हॅल्यू 6 आहे आणि y ची व्हॅल्यू किती आली 2. तर बघा तुमच्याकडे 3 कॉर्नर पॉइंट झाले आता A B C. तर ABC तर तुमच्याकडे जो कॉमन रिजन आहे म्हणजे त्याला आपण फिजिबल रिजन म्हणतो. बघा याला नाव देतो मी फिजिबल रिजन जो कॉमन रिजन आला सगळ्यामध्ये तो फिजिबल रिजन. तर फिजिबल रिजन बरोबर आता व्हॅल्यू काढायची मला. तर बघा तुमच्याकडे फिजिबल रिजन जो आला ट्रायंगल ABC विथ एक्स्ट्रीम पॉइंट. पहिला पॉइंट भेटला तुम्हाला 0,4 दुसरा पॉइंट भेटला 0,14 आणि तिसरा पॉइंट भेटला तुम्हाला 6,2. या पॉइंटवर आता व्हॅल्यू चेक करायचं आहे. तर माझं व्हॅल्यू चेक करण्याच्या अगोदर तुमच्याकडे ऑप्टिमल सोल्युशन काय होता बघा मिनिमाइज. आता मिनिमाइज
तो मिनिमाइज होता, मिनिमाइज किती झेडची व्हॅल्यू किती होती तुमच्याकडं 250x प्लस किती 350y. ओके, आता आपण व्हॅल्यू काढून घेऊया याच्या. चला व्हॅल्यू पुट करूया. z इक्वल टू 250 इंटू x व्हॅल्यू किती आहे 0 इथं, आणि y ची व्हॅल्यू किती 350 गुणिले y ची व्हॅल्यू 4. तर हा 0 झाला. 350 गुणिले 4 म्हणजे किती तुमच्याकडे 14 असेल. दुसरं या z इक्वल टू किती तुमच्याकडे 250 x व्हॅल्यू 0 प्लस 350 गुणिले 14 याची व्हॅल्यू येते तुमच्याकडे किती 4900. त्याच्यानंतर तिसरा आहे बघा 250 गुणिले x व्हॅल्यू 6 प्लस y ची व्हॅल्यू किती आहे 2 350 गुणिले 2. तर टोटल आन्सर येतो तुमच्याकडे किती 2200. आता आपल्याला बघा तुम्हाला क्वेश्चन मध्ये मिनिमाइज विचारलंय, मॅक्सिमाइज नाही. तर मिनिमम व्हॅल्यू कोणती आली तुमच्याकडे 1400. कोणती 1400 हे मिनिमम व्हॅल्यू आली कोणत्या पॉइंटवर आहे 0,4 वर. तर मिनिमाइज व्हॅल्यू इक्वल टू किती 1400. तर कोणत्या पॉइंटवर आली तुमच्याकडे 0,4 वर. तर फायनल आन्सर आहे x इक्वल टू 0 y इक्वल टू 4 आला. आणि हे झालं तुमच्याकडे ऑप्टिमल सोल्युशन मिनिमाइज z इक्वल टू 14. ठीक आहे, अशा पद्धतीने हा क्वेश्चन 2 झाला. आता आपल्याला लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. चला तर पाहूया आता क्वेश्चन नंबर 3. सॉल्व द फॉलोइंग LPP ग्राफिकली. ठीक आहे, तुमच्याकडे या क्वेश्चन मध्ये पण विचारलंय मिनिमाइज z इक्वल टू 200x प्लस 400y. तुम्हाला हा ऑब्जेक्टिव्ह फंक्शन दिलाय, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, आणि तुम्हाला कन्स्टंट दिले 3 इक्वेशन. बघा x प्लस y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 20 हा पहिला इक्वेशन आहे. x प्लस 3y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 14 इक्वेशन नंबर 2 आहे. x प्लस 2y इज लेस दॅन ऑर इक्वल टू 35 इक्वेशन नंबर 3 आहे. असे 3 कन्स्टंट दिलेले आहेत. हा तुम्हाला नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन म्हणजेच काय तुमच्याला फर्स्ट क्वाड्रंट. तर आपल्याला याचं सोल्युशन काढायचं आहे. सेम प्रोसेस. बघा आता 3 इक्वेशन आहे आपल्याकडे. ठीक आहे, 3 इक्वेशनला आपल्याकडे 2-2 पॉईंट काढायचे आहेत. तर पहिलं इक्वेशन, तर पहिलं काम काय करतो आपण, जे इनइक्वालिटीज आहे त्याला आपण कन्वर्ट करतो इक्वेशन मध्ये. तर पहिलं फ्रॉम इक्वेशन 1 काय तुमच्याकडे x प्लस y इक्वल टू 20. ओके, इक्वेशन 1. दुसरं आहे तुमच्याकडे फ्रॉम इक्वेशन किती सेकंड मध्ये कोण आहे तुमच्याकडे x प्लस 3y इक्वल टू 40. जरी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असेल तरी आपण काय घेणार आहे इक्वल टू घेणार आहे. आणि लास्ट आहे फ्रॉम इक्वेशन 1 थर्ड मध्ये काय तुमच्याकडे x प्लस 2y इक्वल टू 35. ठीक आहे, आता आपण इथं चेक करून घेऊया की ओरिजिन साइडला आहे की नॉन ओरिजिन साइडला. जर मी इथं 0,0 पुट केला तर काय तुमच्याकडे 0 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 20 हे स्टेटमेंट कसं आहे फॉल्स आहे. तर तुमच्याकडे सोल्युशन नॉन ओरिजिन साइडला, म्हणजे परत करायची गरज नाही. परत इथं 0,0 पुट करा. तर 0 पुट केल्यानंतर काय नाही इक्वेशन 2 मध्ये x ची व्हॅल्यू 0 y ची व्हॅल्यू 0. 0 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 14. 0 हा 40 पेक्षा मोठा आहे का नाही. दिस स्टेटमेंट इज अ फॉल्स. आणि फॉल्स असल्यामुळे सोल्युशन पण कशा साइडला नॉन ओरिजिन साइडला. ओके, तिसऱ्यामध्ये या 0,0 पुट करा. 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 35. स्टेटमेंट ट्रू आहे. ट्रू असेल तर सोल्युशन तुमच्याकडे काय आला ओरिजिन साइडला. बघ आपल्याला एक काम तर सोपं झालं. ओरिजिन साइडला सोल्युशन आहे की नॉन ओरिजिन साइडला सोल्युशन आहे. आता फक्त आपल्याला लाईनच्या इक्वेशन साठी 2-2 पॉईंट करायचे आहे. तर पहिल्या इक्वेशनचे 2 पॉईंट करण्यासाठी आपण काय काम करतो की पुट x इक्वल टू काय पुट करणार आता मी 0. तर इम्प्लाइज तर किती x व्हॅल्यू जर 0 पुट केली तर y इक्वल टू किती आला तुमच्याकडे 20. ठीक आहे, डायरेक्ट केलं मी x व्हॅल्यू 0 पुट केली तर 0 प्लस y इक्वल टू 20 आला. तर दुसरा पुट करा पुट y इक्वल टू काय आला तुमच्याकडे 0 पुट केला. देन जर y ची व्हॅल्यू 0 पुट केली तर x ची व्हॅल्यू पण किती आली तुमच्याकडे इथं 20 आली. ओके, हे 20 आल्यानंतर आपण काय करणार बघा 2 पॉईंट आले तुमच्याकडे. कोणते बघा पहिला पॉईंट ज्यावेळेस माझ्याकडे x 0 होता त्यावेळेस y ची व्हॅल्यू किती आली 20. ज्यावेळेस माझ्याकडे y ची व्हॅल्यू 0 होती त्यावेळेस x ची व्हॅल्यू किती आली माझ्याकडे 20. मग हे 2 पॉईंट घेतले मी x, 0 हे 2 पॉईंट पहिल्या इक्वेशनचे झाले. आणि तुमच्याकडे सोल्युशन काय आहे नॉन ओरिजिन साइडला. ओके, याचं काम संपलं. आता या दुसऱ्या इक्वेशन मध्ये सेम आता आपल्याला काय करणार की 2 पॉईंट काढायचे आपल्याला. तर 2 पॉईंट काढण्यासाठी पहिला पुट x इक्वल टू काय पुट केलं मी 0. तर पुट करा x इक्वल टू 0 आला. देन इम्प्लाइज किती x इक्वल टू 0 जर आला तर डायरेक्ट कोण राहिलं तुमच्याकडे 3y इक्वल टू 40. तर y इक्वल टू किती 40/3. तर 40/3 तर 40/3 बघा 3 1 3 आणि 3 1 3. तुमच्याकडे 1 राहिला
3 त्रिक 9, परत 3 राहिला, 3 त्रिक 9, 13.3. ठीक आहे, समथिंग. आता हा पॉईंट काय आला तुमच्याकडे बघा, x इक्वल टू 0 असेल तर y इक्वल टू किती आला तुमच्याकडे 13.3. दुसरा आहे बघा, आता पुट y इक्वल टू 0 पुट करायच्या मध्ये. जर y इक्वल टू 0 पुट केला तर डायरेक्ट हा 0 झाला, then x इक्वल टू किती 40 आला. ओके, झालं. आता बघा 2 पॉईंट भेटले आपल्याला. कोणते कोणते पॉईंट भेटलेले इथं बघा, पहिला तुमच्याकडे 0,13.33 हा एक पॉईंट भेटला, ऍड दुसरा पॉईंट काय भेटला 40,0 हा एक पॉईंट भेटलेला आहे. ठीक आहे, 2 पॉईंट भेटले आपल्याकडे. सोल्युशन जे आहे ते नॉन ओरिजिन साईडने आपण वरतीच बघितलेलं, म्हणजे डबल डबल करायची गरज नाही. नॉन ओरिजिन साईडला सोल्युशन आहे. आता बघा हे 2 पॉईंट आपल्याला 2-2 पॉईंट लागतात सोल्युशन साठी, म्हणजे लाईन काढण्यासाठी. आता आपण तिसऱ्या इक्वेशन कडे जाऊया. बघा तिसऱ्या इक्वेशन मध्ये पण सेम प्रोसेस आहे. काय पुट करा, पुट पहिला x इक्वल टू जर 0 पुट केला मी तर y इक्वल टू किती तुमच्याकडे 2y इक्वल टू 35, देन y इक्वल टू 35 डिवाइडेड बाय 2, तर किती 2 1 2, 2 1 2 खाली 15, किती तुमच्याकडे 7 2 14, म्हणजे 1 7 2 14, म्हणजे किती तुमच्याकडे 7.5 17. तर x इक्वल टू 0, देन y इक्वल टू किती तुमच्याकडे 17.5. हा पहिला पॉईंट झाला. सिमिलरली आता y इक्वल टू किती पुट करणार मी 0, देन इम्प्लाइज y इक्वल टू जर 0 पुट केला तर x इक्वल टू किती 35 झालं. 2 पॉईंट भेटले माझ्याकडे इथं. तर काय ना, पहिला पॉईंट कोणता होता तुमच्याकडे की 0,17.5 अँड दुसरा पॉईंट किती आहे 35,0. 2 पॉईंट भेटले आणि सोल्युशन तुमच्याकडे कशा साईडला आहे, ओरिजिन साईडला सोल्युशन आहे. आता हे तिन्ही इक्वेशनचं जे आहे मी टेबल मध्ये मांडतो. बघा, एक तर तुम्ही टेबल सॉल्व्ह करा किंवा असं सॉल्व्ह करा, दोन्ही एकच आहे, की दोन्ही केलं तरी चालेल. तुम्ही जर तुम्हाला टेबल नाही बनवायचं असेल, डायरेक्ट असं सॉल्व्ह करायचं, असं करून तुम्ही डायरेक्ट ग्राफ बनवू शकता, किंवा डायरेक्ट तुम्ही टेबल बनवा किंवा दोन्ही बनवा, तुमची मर्जी. आपला आन्सर येणं महत्वाचं आहे. तर जरा पहिलं इक्वेशन काय होतं तुमच्याकडे की बघा, पहिलं इक्वेशन होतं x प्लस वाय इक्वल टू 20. आता आपण 2 पॉईंट काढले होते. x व्हॅल्यू जर 0 असेल तर y किती आला तुमच्याकडे 20, आणि y जर 0 असेल तर x व्हॅल्यू किती आली 20. तर तुमच्याकडे 0,20 आणि हा आला तुमच्याकडे किती 20,0. साइन कोणता आहे, घटना इक्वल टू. सोल्युशन कसं आहे तुमच्याकडे नॉन ओरिजिन साइड. ठीक आहे, आता मी याला ग्राफ मध्ये डिनोट करतो. बघा 2 पॉईंट 0,25 आणि 20,0 याच्या ग्राफ वर डिनोट करूया. आता पहिलं बघा 0,25. बघा 0,25 हा आहे तुमच्याकडे 20 आणि दुसरा पॉईंट आहे तुमच्याकडे कोणता, हा पॉईंट बघा हा आहे 20,0. म्हणजे एक्स ऍक्सिस वरचा पहिला 20, वाय ऍक्सिस 0. इथं तुमच्याकडे एक्स ऍक्सिस 0, वाय ऍक्सिस वरचा 20. मग हे दोन्ही पॉईंट मी जॉईन करून घेतो पहिल्या इक्वेशन साठी. सॉरी थोडं लांब गेलं. ठीक आहे, तुम्ही समजू शकता, तुम्ही करू शकता ड्रॉ. आता हे जे इक्वेशन आहे पहिलं काय, x प्लस वाय इक्वल टू 20. याचं सोल्युशन जे आहे तुमच्याकडे नॉन ओरिजिन साईडने आहे. मग मी काय करतो, रेड लाईन या साईडने याचं सोल्युशन आहे. पुन्हा मी थोडं लांब लांब घेतो, आहे सोल्युशन. दुसरं घ्या, दुसऱ्या इक्वेशन मध्ये आता बघा, दुसरं इक्वेशन काय होतं तुमच्याकडे काय की x प्लस 3y इक्वल टू 40. x प्लस 3y इक्वल टू 40. ओके, बघा x ची व्हॅल्यू जर 0 असेल तर y किती आला माझ्याकडे 13.3. परत y इक्वल टू 0 असेल तर x इक्वल टू किती आला माझ्याकडे 40. बघा इथं मी 2 पॉईंट काढले होते, 2 पॉईंट. सोल्युशन तुमच्याकडे काय आला 30.3 आणि हा आला 14,0. ओके, सोल्युशन आहे तुमच्याकडे, साइन आहे घटना इक्वल टू, सोल्युशन आहे नॉन ओरिजिन साइडला. बघा हे 2 पॉईंट 0,13.3 आणि 40,0 हे आपण ग्राफवर डिनोट करूया. बघा पहिला काय आहे 0, हे 13 कुठं आहे बघा, इथं 13 14 आणि इथं 13, म्हणजे इथं समथिंग इथं आहे. ओके, हा पॉईंट झाला तुमच्याकडे 0,13.3 वाला. ओके, आणि दुसरा त्याचा जोडदार आहे 40 वाला. हा काय तुमच्याकडे 40,0. बघा हे 2 पॉईंट मला आता जॉईन करायचं आहे, तर मी जॉईन करून घेतो तुमच्याकडे. जॉईन करून घेतला मी 2 पॉईंट जॉईन. बघा परत तुमच्याकडे सोल्युशन कोणत्या साईडने आहे, सोल्युशन तुमच्याकडे अपोजिट साईडला, म्हणजे नॉन ओरिजिन साईडला, या साईडला आहे. बघा या साईडला याचं सोल्युशन आहे. ओके,
आता तिसरं इक्वेशन कोणतं आहे तुमच्याकडे? तिसरं इक्वेशन बघा, तिसरी लाईन कोणती आहे तुमच्याकडं की x + 2y = 35. x + 2y = 35. ओके, बघा x व्हॅल्यू जर 0 असेल तर y ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे? 17.5. y ची व्हॅल्यू जर 0 असेल तर x ची व्हॅल्यू आली 35. तुमच्याकडे 0, 17.5, दुसरा आहे तुमच्याकडे 35,0. साइन आहे लेस दॅन ऑर इक्वल टू, याचं सोल्युशन आहे ओरिजिन साइन. मग आता दोन पॉईंट कोणते? 0, 17.5 आणि 35,0. हे ग्राफवर मांडूया. बघा 0.17.5 म्हणजे कोणत्या याला आला तो? बघा 18, 16 आणि 18च्या मध्ये तो आला हा पॉइंट. त्याला ब्लॅक नी करतो मी. बघा हा पॉइंट आला तुमच्याकडे कोणता? 0,17.5. ओके, त्याला जोडीदार आहे 0,35. 35 कुठं आहे? 34 आणि 35 बघा इथं. ओके, हा आला तुमच्याकडे काय? 35,0 पॉइंट आला. मग मी या दोन्ही जॉईन करून घेतो इथं. बघा इथं जॉईन करून घेतला मी. ओके, जॉईन करून घेतला. याचं सोल्युशन जे आहे तुमच्याकडे ओरिजिन साइडने आहे. ओरिजिन साइडने, या साइडने बघा, या साइडने. आता या साइडने तुम्हाला काय दिसतं बघा, याच्याकडे जर मी पाहिलं तर तुमच्याकडे जो आहे आता बघा इथं तुमच्याकडे किती कॉमन सोल्युशन बघा. इथं आपण जर पाहिलं तुमच्याकडे हा पार्ट 1, 2, 3, हा 4. बघा इथं तुमच्याकडे तिन्ही इक्वेशनचं जर कॉमन पॉईंट सोल्युशन पाहिलं मी तर तुमच्याकडे हा पॉईंट दिसतो बघा इथं, एवढा पार्ट. हा जो मी ग्रीन लाईनला काढतो तुमच्याकडे हा कॉमन पॉईंट आहे. तुम्ही ज्यावेळेस सॉल्व्ह कराल त्यावेळेस तुम्हाला पण समजेल की कॉमन सोल्युशन कुठे आहे. बघा 3 पॉईंटला कॉमन सोल्युशन आहे. हा तुमच्याकडे बघा तिन्ही पॉईंट काढले मी. हा तुमच्याकडे पहिला A पॉईंट, हा दुसरा B पॉईंट, हा C पॉईंट. आपल्याला तिन्ही पॉईंट माहित नाही इथं सध्या. माहितीये का? नाही माहित. आपण काय करणार आता, हे तिन्ही पॉईंट करण्यासाठी तुम्हाला तिन्ही इक्वेशन सॉल्व्ह करावं लागतील. तर तिन्ही इक्वेशन सॉल्व्ह म्हणजे कोणत्या लाईन कोणत्या इक्वेशनला टच झालेली आहे. आता आपल्याला तिन्ही पॉईंट काढायचा आहे बघा, A B C. हा A पॉईंट काढायचा आहे, हा B पॉईंट आणि हा C पॉईंट. कसं काढणार बघा, मी तुम्हाला 3 लाईन आहेत, 3 कलर मध्ये दिलेल्या आहेत बघा. आपण जॉईन बघा, पहिलं आपण A पॉईंट काढूया. तर A पॉईंट कसं जॉईन झालाय बघा, रेड लाईन आणि ब्लू लाईनला. मग रेड लाईनचं इक्वेशन काय आहे तुमच्याकडं की x + 3y = 40 आणि ब्लू लाईनचं इक्वेशन काय आहे तुमच्याकडे x + y = 20. ओके, मग आता बघा हे इक्वेशन रेड लाईन आणि ब्लू लाईन. मग तुमच्याकडे हे दोन इक्वेशन आहे, इक्वेशन 1, 2 आणि 3. सॉल्विंग इक्वेशन 1 and 2 दोन सॉल्व्ह करायचं आहे. तर बघा सॉल्व्ह कसं करणार आपण, x + y = 20 आणि किती तुमच्याकडे x + 3y = 14. का? कारण ब्लू लाईन आणि रेड लाईन टच झालेली आहे. मग आपण याला सॉल्व्ह करावं लागेल, याचं कॉमन पॉईंट काढावं लागेल. मग मी सॉल्व्ह करतो. बघा सॉल्व्ह करण्यासाठी काय करणार, मी दोघांचं सबट्रॅक्शन घेतलं बघा. डायरेक्ट x आहे तर सबट्रॅक्शन घेतलं, तर मायनस केलं आणि हा मायनस. तर किती आला तुमच्याकडे, हा मायनस कॅन्सल झाला. हा तुमच्याकडे y आहे तर 3y मधून y गेला तर किती आला तुमच्याकडे इथं, -2y = 40 मधून 20 गेला तर -20. देन इम्प्लाइज दोन्ही साइडनी मायनस मायनस आहे, -2y = 20. देन y = किती, 20 / 2 y = किती आलं तुमच्याकडे, 10. बघा y ची व्हॅल्यू 10 आली तर पुट करा, कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करा. जर मी इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केला तर काय तुमच्याकडे x + 10 = 20. तर x = 10 - 20 किती, 10. तर तुमच्याकडे जो पहिला पॉईंट आला किती आला, 10, 10. म्हणजे x ची व्हॅल्यू 10 असेल आणि y ची व्हॅल्यू पण किती असेल तुमच्याकडे, 10. तर तुमच्याकडे बघा रेड आणि ब्लू आपण हे सॉल्व्ह केलं. हा पॉईंट आला तुमच्याकडे A = 10, 10. हा पॉईंट आला. आता आपण दुसरं करूया B पॉईंट. बघा B ला कोणतं आहे, ब्लू आणि ब्लॅक. आता बघा मला B पॉईंट काढायचा आहे तर B कशाला जॉईन झालाय बघा, एक ब्लू लाईन आणि ब्लॅक. म्हणजे मी इक्वेशन बघा, ब्लूची इक्वेशन काय आहे x + 20 आणि ब्लॅकची इक्वेशन काय आहे तुमच्याकडे इथं कुठे गेलाय 2y = 35 इथं लिहिलेलं आहे मी इथं बघा. आता आपल्याला ब्लू आणि ब्लॅक या दोघांचं सॉल्व्ह करायचं आहे. मग मी तर सॉल्व्ह करतो बघा. इथं इक्वेशन तुमच्याकडे कोण, ब्लू कोण आहे, x + y = 20 इक्वेशन नंबर 1. आणि ब्लॅक कोण आहे तुमच्याकडे, x + 2y = 35 इक्वेशन नंबर 2. हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे मला. तर मी याचं सबट्रॅक्शन जरी घेतलं बघा, सबट्रॅक्शन मायनस मायनस मायनस. का? कारण x आहे, मायनस करा.
एक्स मधून एक्स गेला कॅन्सल, 2y मधून y गेला मायनस y, मायनस 35 मधून 20 गेला मायनस 15, देन इम्प्लाइज y इक्वल टू किती आला 15. y इक्वल टू 15 आल्यानंतर तुम्ही कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करा, मी इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करतो. फक्त मला सॉल्व्ह करायचंय कॉमन पॉईंट, तुम्ही कसं बी करा, रफली करा, कसंही करा, मला माझं टार्गेट आहे x आणि y ची व्हॅल्यू काढणं कॉमन पॉईंट. मग y ची व्हॅल्यू पुट केली तर किती x प्लस 15 इक्वल टू किती तुमच्याकडे 20, देन इम्प्लाइज x इक्वल टू 20 मधून 15 गेले किती आले 5. माझा जो पॉइंट आहे बघा x व्हॅल्यू 5 आली आणि y ची व्हॅल्यू 15, म्हणजे माझा जो हा पॉइंट आहे x ची व्हॅल्यू 5 आलेली आहे आणि y ची व्हॅल्यू किती आलेली 15 आलेली. ओके, 2 झालं. आता तिसरा C पॉइंट काढायचा आहे मला. C पॉइंट बघा, C पॉइंटला तुम्हाला काय दिसतं बघा, ब्लॅक आणि रेड लाईनला हे झालेले आहे, ब्लॅक आणि रेड. मला C पॉइंट काढायचा आहे. तर बघा ब्लॅक आणि रेड, ब्लॅकचं इक्वेशन काय आहे तुम्हाला, रेडचं इक्वेशन काय आहे x प्लस 3y इक्वल टू 40 आणि ब्लॅकचं इक्वेशन काय आहे x प्लस 2y इक्वल टू 35. आता मला हे सॉल्व्ह करायचं आहे. बघा मी इथं मायनस जरी केलं, मायनस करतो, इथं मायनस आणि मायनस, मग बघा x x कॅन्सल झाला, 3y मधून 2y गेला किती y इक्वल टू 40 मधून 35 गेले 5. बघा y ची व्हॅल्यू डायरेक्ट भेटली. y ची व्हॅल्यू कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करा, तर मी इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट करतो. तर x प्लस 3 y ची व्हॅल्यू किती आहे 5 प्लस इक्वल टू किती 40, देन x प्लस 3 इंटू 5 किती 15 इक्वल टू 14, देन x इक्वल टू किती 15, 40 मधून 15 गेले 25. तर तुमच्याकडे पॉईंट कोणता आला बघा, हा x ची व्हॅल्यू 25 आणि y ची व्हॅल्यू आली 5. बघा 3 पॉईंट भेटले आपल्याला ह्या ट्रायंगल मध्ये. तुमच्याकडे जो फिजिबल रिजन आहे, हा फिजिबल रिजन कसं आहे की ट्रायंगल एबीसी, त्याच्यामध्ये एक्स्ट्रीम पॉइंट बघा, पहिला हा भेटला तुम्हाला 5,15, दुसरा भेटला 25,5 आणि C 10, म्हणजे तुम्ही उलट सुलट कोणाला नाव देऊ शकता, असं काही नाही. मी नाव दिलं ABC, जसं नाव दिलं. आता आपल्याला व्हॅल्यू काढायची आहेत. बघा पहिला आपण A 5,15 वर काढली. तर तुमच्याकडे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन काय आहे, इथं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे बघा 200x प्लस 400y. आपण व्हॅल्यू पुट करूया. बघा पहिला पॉइंट काढला, किती तुमच्याकडे z इक्वल टू 200x व्हॅल्यू किती आहे 5 प्लस 400 गुणिले y ची व्हॅल्यू किती आहे 15, तर टोटल किती आला तुमच्याकडे 7,000 आन्सर आला. तुम्ही हे कॅल्क्युलेशन करू शकता. नंतर दुसरा पॉइंट कोणता आहे तुमच्याकडे, b इक्वल टू 25,5, तर z इक्वल टू 200 गुणिले 25 प्लस 400 गुणिले 5, याचा आन्सर येतो तुमच्याकडे किती 7,000. त्याच्यानंतर बघा C आहे तुमच्याकडे किती 10,10, याचं पण व्हॅल्यू काढा किती तुमच्याकडे z इक्वल टू 200 गुणिले 10 प्लस 400 गुणिले 10, तर टोटल आन्सर येतो तुमच्याकडे हा 6,000. तर आपल्याला मिनिमम व्हॅल्यू काढायची होती, किती मिनिमम, तर बघा 7,000 मध्ये मिनिमम व्हॅल्यू कोणती आली तुमच्याकडे 6,000. तर 6,000 मिनिमम व्हॅल्यू कोणत्या पॉईंटला आली 10,10, म्हणजेच बघा मिनिमम व्हॅल्यू किती z इक्वल टू 6,000 ऍट अ पॉइंट 10,10. फायनल आन्सर आहे तुमच्याकडे x इक्वल टू 10, y इक्वल टू 10 इज अन ऑप्टिमल सोल्युशन. दिस इज मिनिमम इक्वल टू z इक्वल टू 6,000. अशा पद्धतीने आपण बघा सोल्युशन बाय ग्राफिकल मेथडचे 5 एक्झाम्पल घेतले 2 व्हिडिओमध्ये. पहिल्या व्हिडिओमध्ये 2 एक्झाम्पल घेतले आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण 3 एक्झाम्पल घेतले. कारण जर आपण एकत्र घेतला असतं तर हा व्हिडिओ कमीत कमी 1.5 तास झाला असता. तर यामुळे आपण 2 व्हिडिओमध्ये घेत आहोत. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये बघा, नेक्स्ट लेक्चर आहे लेक्चर 4 तुमच्याकडे स्पेशल केसेस अनबाउंडेड वर एक लेक्चर असेल. लेक्चर 5 तुमच्याकडे अल्टरनेट सोल्युशन, त्याला मल्टिपल ऑप्टिमल सोल्युशन म्हणतो. लेक्चर नंबर 6 आहे इन्फिनाइट सोल्युशन वर. लेक्चर नंबर 7 आहे इनफिजिबल सोल्युशन. अशा पद्धतीने आपण याला 7 लेक्चर मध्ये हा टॉपिक संपवणार आहोत. बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या गरजू मित्रापर्यंत पोहोचवा आणि त्यांना पण या व्हिडिओचा म्हणजे मदत होईल या पद्धतीने त्याच्यापर्यंत पाठवा. ठीक आहे.